नवी मुंबईच्या कोपरी गावात बांधकाम सुरू असताना क्रेन कोसळली. क्रेन पडल्याने एपीएमसी मार्गे जाणारा रस्ता दोन्ही बाजूने बंद झाला होता. या घटनेत कुणालाही दुखापत नाही. मुंबईत ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसाची विश्रांती. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा 88.40% स्थिरावला. महापालिकेने लागू केलेली 10% पाणी कपात अद्याप कायम. मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून 200 कोटी रुपये कमवले. यंदा भंगार विक्रीच्या उत्पन्नात 76.94% लक्षणीय वाढ. भंगार विक्रीतून 200 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याची सर्वात जलद कामगिरी. खासगी ई वाहनांसाठी चार्जिंग सुविधा खुली केल्याने बेस्टच्या तिजोरीत भरभराट झाली. बेस्टच्या तिजोरीत 8.45 कोटींचा महसूल. आणखी काही चार्जिंग स्टेशन उभारून अतिरिक्त महसूल निर्मिती केली जाणार आहे. तर भांडूपमध्ये पालिकेचे 13 मजली महिला भवन उभारणार. स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिकांना निवारा केंद्र म्हणून याचा उपयोग होईल. पहिल्या 4 मजल्यावर उद्योजकता विकास केंद्र उभारण्यात येणार आहे. आता पाहूया पुण्यातल्या टॉप 9 बातम्या. पुण्यात पुढील 4 दिवस हलक्या पावसाची शक्यता. गेल्या काही दिवसात पावसाने उघडीप दिल्याने उकाडा वाढलाय. पुण्यातील खडकवासला धरणातून 13.79 टीएमसी पाण्याचा विसर्ग. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणं काठोकाठ भरली. पुणे विमानतळावर अतिरिक्त विमान सेवांमुळे नवा उच्चांक. रविवारी एकाच दिवसात तब्बल 219 विमानांच्या उड्डाणांचं ऐतिहासिक नियोजन. पुण्यात भाडेकरूंची माहिती न देणाऱ्यांवर कारवाई. भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 113 घरमालक, खासगी वसतिगृह चालकांविरोधात पोलिसांकडून कारवाई. पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीएमध्ये स्ट्रक्चरल प्लॅनवरून वाद. बांधकामातील रद्द झालेल्या विकास आराखड्यांना परवानगी देण्याचा प्राधिकरणाचा निर्णय. पुण्यात डीपफेक व्हिडिओद्वारे महिलेची फसवणूक. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा डीपफेक व्हिडिओ तयार करून महिलेला 4,09,000 रुपयांना फसवलं. भारती विद्यापीठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. पुण्यातील सातारा रस्त्यावरील मेट्रोच्या भुयारी मार्गिकेसाठी 139 झाडांची कत्तल होणार. या झाडांच्या बदल्यात 3,449 झाडं लावण्याचा निर्णय. पुणे वंदे भारत एक्सप्रेसला पहिल्याच वर्षात प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद. या एक्सप्रेसला वर्षभरात 31,35,00,000 रुपयांचा महसूल प्राप्त. पुण्याच्या कात्रज ते नवले पूल रस्त्यावर 10 फूट लांबीचा मोठा खड्डा. खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला. आता बघूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या. अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशीचा उपचारादरम्यान मृत्यू. हिंदुत्ववादी संघटनांकडून आज शहर बंदची हाक. अहिल्यानगर शहरात तणावपूर्ण शांतता. उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावताना बुलढाण्याच्या शेलसूरचे सुपुत्र हवालदार हरिदास कापसे शहीद झाले. अतिउंचावर असताना प्राणवायू कमी पडल्याने त्यांची तब्येत बिघडली होती. नागपुरातील नागनदी प्रकल्पातील खोदकामावर गडकरींची कारवाई. रस्ते खोदून पूर्ववत न करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन. संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश. नागपूर जिल्ह्यात घरांची रजिस्ट्री रोखल्याचं कोणतेही आदेश दिले नाहीत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण. बोगवटा प्रमाणपत्र न घेणाऱ्यांच्या रजिस्ट्री न करण्याच्या सूचना. मराठा समाजापाठोपाठ धनगर बांधवांचाही धनगर आरक्षणावरून एल्गार. धनगर बांधव मेंढरासहित मुंबईत उतरण्याचा इशारा. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याची मागणी. मल्हार रक्षक संघटना आक्रमक. कोल्हापूरच्या सैनिक टाकळीतील प्रस्तावित एमआयडीसीचा मुद्दा तापला. प्रस्तावित एमआयडीसी रद्द करण्यासाठी बोलावलेल्या चर्चेदरम्यान वाद. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आंदोलकांचा आरोप. 5 जणांवर गुन्हा दाखल. नाशिकच्या छत्रपती शिवाजी चौकात भर रस्त्यात एकाला टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचं कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून या आरोपीचा शोध सुरू आहे. अमरावतीच्या मुथूट फिनकॉर्पमध्ये शाखा व्यवस्थापकाकडून सोनं लंपास. तक्रारदारांची संख्या 57च्या वर. अपहारातील सोनं आणि रकमेमध्ये वाढ. आता बघूया शहरांमधल्या टॉप 9 बातम्या. नाशिकमध्ये आज वेदशास्त्र पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन. राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल.
मध्यरात्री गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गात आणखी वाढ. पाण्याचा विसर्ग 15,856 क्युसेकनं वाढवला. धरणाचे 15 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. 62,261 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. अमरावतीच्या दिवसामध्ये 3 वर्षापासून खचलेल्या पुलामुळे अपघाताची शक्यता वाढली. वणी ते सुलतानपूर गावाला जोडणारा पूल धोकादायक अवस्थेत. नागरिकांकडून जीव मुठीत धरून प्रवास. गोंदियातील सोनी चिल्हाटी मार्ग मागील 24 तासांपासून बंद. पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद. विदर्भात काही दिवसात झालेल्या पावसामुळे 90% पेरण्या पूर्ण. सोयाबीन, कापूस, धान, तूर, उडीद आणि मूग पिकाची चांगली वाढ.